योगेश दिसले आता 2-3 दिवस सुट्ट्या लागल्या म्हणून घरी आला ना. पप्पाने ना 2-3 दिवसाचं कामात सांगून टाकलं. पप्पा म्हणत होते एकदम अर्जंट काम आहे, टॉमीला घेऊन लवकर शेतात ये म्हणे. आता टॉमीला घेऊन शेतात आला, तिथं आपल्या खताची गाडी आली होती बरं का. खत वगैरे उभरून घेतलं, एक साईडला रचून दिलं. पप्पा तेवढ्यात म्हणत होते चल म्हणे लगेच खत काढ म्हणे, आपल्याला कांद्याला मारायचं. पप्पा म्हणतो तेव्हा सांगायचं होतं ना. आता सर्व गोंट्या वगैरे काढून घेतल्या मी, वापस खत वगैरे मिक्सर केलं आणि घेतला डोक्यावर, निघाला आता खत मारण्यासाठी. आता पप्पांना म्हणताय सर्व खत वगैरे मारून देतो मी मस्त निवांत. टाइम झाला होता, चला म्हणता खांद्यावर पावडी घेतली, निघाला आता मोटर चालू करण्यासाठी. मोटर बी एकदम वेळेवर चालू झाली. आता सारंगचं पाणी ना आपल्या वाफ्यामध्ये पिण्यासाठी कंप्लीट 20 मिनिट लागतं बरं. 20 मिनिटामध्ये करणार बी तर काय करणार आहे. आता चला म्हणता झाडाखाली बसून गा. आता झाडाखाली बसला काहीतरी विचार करत बसला बरं का. आता 20 मिनिटं माझे विचार करण्यामध्ये कसे गेले मला कळालंच नाही बाई. चला तिकडे 12 भरून गेलं म्हणता आपलं. आता 20 मिनिटामध्ये पाणी वगैरे भरून गेलो होतं 12. चला वावर वगैरे एकदम लेवलमध्ये म्हणून पाणी एकदम मस्त आहे, कांदा बी मस्त आहे, काही वांदा नाही तसं. आता पाणी भरून घरीच गेलो बरं का मी. आता घरी आल्यावर थोडी ना आजी शांत बसणार आहे. आजीचं इकडे काही ना काही बनवायचं चालूच असतो बोल, कारण की आजीचा लाडका ना तुझा घरी आलाय. आजी थोडी ना काही शांत बसणार आहे. आजीने मस्त 3-4 प्रकारचे लाडू बनवून ठेवले होते. मुरमुऱ्याचे, शेंगदाण्याचे, अजून कशाचे होते, हां खारी खोबऱ्याचे होते. आजी थोडी म्हणत होती, आजी म्हणत होती तुला आहे तर खायला नाही भेटणार म्हणे, मदत करू लाग म्हणे. चला भाऊ म्हणता मदत तर करावीच लागणार आहे बरं का. तर भावांना तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर फॉलो करून टाका आणि आजीसाठी कमेंट करायला विसरू नका बरं का.